गाडी गेली होती राईट करता ग्रॅब बोलताना त्याला. आता हॉस्टेलला आल्यावर एंट्री करताना सगळी काय माहिती आहे ती देतो. लिफ्टमध्ये आल्या होता डायरेक्ट बनणार आहे, डायरेक्ट कालो घ्यायचे. काहीच डिसिजन नाही फक्त 2-3 डिजिट ह्यांच्यात मरेल ना मी. एखादा माणूस 1,80,000 इंडोनेशियन रुपयामध्ये हॉटेल घेतलं आहे ना. हॉटेलचा व्ह्यू आहे असं आहे. ते 2 जण बाहेरचे आहेत आणि बुकिंग चालू आहे. बुकिंग झालं पहिले आंघोळ वगैरे करून घेतो, नंतर ऑनलाईन येतो आणि तुम्हाला संपूर्ण माहिती देतो विजा वगैरे कसा काय काय वगैरे. मॉलमध्ये आलं आहे इकडं सिम कार्ड घ्यायसाठी. या हॉटेलचा ओनर आहे तो मला घेऊन आले. सिम कार्ड कसं काय घ्यायचा काय नाही त्याची इन्फॉर्मेशन देतं आपल्याला कसं आहे करायचा. थोडासा बोलल्यानंतर कोण ना कोणतरी हेल्प करतात आपल्याला बरोबर. तर सिम कार्ड घेतलं आहे मी इथं 24 GB घेतले 1,75,000 रुपयाचा. हाऊ मेनी डेज? 30 डेज. तर 30 दिवसाची त्याची व्हॅलिडिटी आहे आणि इनफ आहे. म्हणजे एअरपोर्टला 2.5 लाख रुपये होता ना, इथे 1,75 म्हणजे जवळपास 60-70 हजाराचा फरक जास्त आला त्याच्यामध्ये. तर गाडीचे त्यांनी ना 1,80 सांगितलेले आहेत. तर मी इथं आलं करन्सी सेंटरमध्ये करन्सी एक्सचेंज करायला. तर ह्याच्यावरती असे रेट्स असतात टोटल. तर माझ्याकडे रिंगेट होते मलेशियन रिंगेट. तर मी 200 मलेशियन रिंगेट कन्वर्ट केलेत. त्याचे मला 7,40,000 रुपये भेटलेत. आणि USD करायची होती बट मी नाही करत आहे. जेव्हा पण तुम्हाला करन्सी तुम्ही हे करताना तेव्हा कधी पण त्यांच्याकडनं ना मोपून व्यवस्थित घ्यायचं, कारण की ते ना हे करताना फार गडबड करतात. त्यामुळे करन्सी एक्सचेंज करताना थोडासा विचार करा. त्यांना फक्त आपला पासपोर्ट लागतो, पासपोर्ट सोबत घ्यायचा आणि ते काय देतात त्याच्यावर सिग्नेचर करून घ्यायची बिलवरती. You get 745,000 rupiah, yeah? Okay. 1, 2, 3, 4, 5, 6, 745,000 rupiah. Okay. Call again. ओके नो प्रॉब्लेम. असं असतं एकदम करन्सीचं एकदम सोपं असतं, पण तरी पण लक्ष देऊन करायचं असतं बस. Terima kasih. Ya, sama-sama. Syukriya. शुक्रिया. You apa tadi kreatif? रेंट बाईक गाडी घेतल्यानंतर ना तर तेव्हा गाडी पूर्ण चेक करून घ्यायची, गाडीला काय आहे का नाही. गाडी घेतल्यानंतर पहिले व्हिडिओ काढून घ्यायची आणि मग त्यानंतर सगळं हे करायचं. गाडी रेंट केले. आता आम्ही चाललो होतो टेम्पल बघायला. टेम्पल बघायला फिंच क्लबला जाणार आहे. मग 10 वाजेपर्यंत घरी येणार, मग झोपणार. उद्या सकाळी उल्लूवाटूला जायचं आहे. बाकी इमिग्रेशन वगैरे कसं झालं काय आला त्याची इन्फॉर्मेशन नंतर देतो, कारण की मी ते काय अजून शूट केलेलं नाही. बाकीची इथलीच मजा घ्या. जाम मजा आली. या क्लबची जेवढी तारीफ केली तेवढी कमी आहे. बरोबर जाम भारी क्लब आहे. कोणी पण विजिटला याल तेव्हा नक्की या. आता जातो आहे एका इंडियन रेस्टॉरंटकडे. इंडियन रेस्टॉरंट बघतो, जेवणाचा प्लॅन करतो आणि उद्याची आयटनरी काय आहे ती तयार करतो.
आणि तुम्हाला विजा वगैरे त्याची सगळी इन्फॉर्मेशन देतो. आज ना काय घ्यायचं तर जेवायला घ्यायला ना जेवायला करायला जायचं आहे, पण उद्यासाठी फ्रूट वगैरे घेतलं आहेत मॉर्निंग ब्रेकफास्टसाठी ना याच्यासाठी. ते फ्रूट मार्केटला आलो होतो. तर टोटल मी काय काय घेतलं सांगू ना तुम्हाला. मी ह्याच्यामध्ये ड्रॅगन फ्रूट घेतलं, केला घेतले आणि तो लिचीसारखा एक आहे तो 1 kg सगळा 1 kg घेतलेला आहे. आणि टोटल माझं झालं आहे याच्यामध्ये 65,000 रुपीज, म्हणजे अराऊंड 65,000चे होतात. किती म्हणजे जवळपास आपण पकडलं ना तर किती होतं ते इथं खाली काढून टाकतं, म्हणजे जवळपास 400-450 रुपयाच्या आसपास काहीतरी अमाऊंट होतं. आणि तो पोऱ्या एक आणि तो ओनर आहे. मग उद्या सकाळच्याचा टेन्शन आहे, म्हणजे सकाळच्या उलवाटूला जायचं आहे त्याच्यासाठी घेतलं. सर माय ओके. करन्सी एक्सचेंज करायला आलो. माझ्या हॉटेलच्या एकदम खालीच आहे. तर हे वॉच यू नेम? हिज नेम इज सोनी आणि माय नेम इज आशिष भोई. तर इथे ना करन्सी एक्सचेंज करायला आलो. तर $100चे आता इथं रेट आहे. ब्रदर व्हॉट इज द रेट? 16,400. 16,400. नो कमिशन राईट? तर इथं कमिशन नाही आहे. म्हणजे जसं इंडियामध्ये कसं असतं ते GST वगैरे हे ते लावतात, तसं इकडं हा काय प्रोसेस आहे? $100. या The rest 16,400. You get 1,640,000. येस Okay. येस Do you bring ID, passport, or license? येस आय हॅव पासपोर्ट. इकडं करन्सी एक्सचेंज करताना नेहमी ना पासपोर्ट लागतो, पासपोर्ट द्यायला लागतं. तर आता मला टोटल भेटेल 16,40,000 रुपये. आणि ओके ठीक. तर हे आपल्याला पैसे भेटले टोटल 16,40,000 रुपये. आत्ता काय आहे, जेवढं आणले तेवढं आता बाजूला शॉपिंग जराशी करायला लागेल. खाया पियाच्या वस्तू जरा जमा करतो आणि उद्या हॉटेलला बघतो. कारण की आज मी जेवणाचं हॉटेल नाही बघितला, कारण की फार टाईम जास्ती झाला. आता 10 वाजले रात्री, आता कुठं गवशीत बसू. तर आता जातो बाजूला मार्ट आहे, मार्टमधलं जराशी शॉपिंग करतो आणि बघतो काय घ्यायचं काय नाही. गुड मॉर्निंग. आज सकाळी आता वाजलेत सकाळचे 9 आणि वरती वेदर पण चांगला आहे, म्हणजे फिरण्याची लायकीचा. म्हणून आता नाश्ता करतो आहे पटकन. मी अंडी वगैरे आणलेली आहेत आणि ब्रेड वगैरे सगळं काय आणलेलं आहे. त्यांचं किचन आहे, तर किचन यूज करतं आहे. आणि किचन यूज केलं तर मॉर्निंग ब्रेकफास्टचे पैसे वाचतील ना. काल त्यासाठी फल फ्रूट आहे, त्यांचं किचन यूज करून नाश्ता बनवत आहे. नाश्ता बनवून जर फोटो दाखवत आहे. मग लवकर जायचं आहे, पण आंघोळ केलेलं नाही. ब्रश वगैरे केला मी पटकन, थोडासा व्यायाम केला, थोडेसे व्हिडिओ टाकले इंस्टाग्रामवरती, बॉडी अशी जराशी केली त्याच्यासाठी. आणि आता नाश्ता बनवते पहिले. किचन आहे त्यांचं, किचनमध्ये आता यूज करते. किचनमध्ये आता यूज करते. गॅस आहे आणि हे पण आहे, मीठ बीट आहे, अंडा मस्त बनवता टाईमपास ना. लगेच नाश्ता विष्टा केला, ब्रेड बीट सगळं आणले. ब्रेकफास्ट आहे केला, एकदम हेवी ब्रेकफास्ट केले मी आज. आणि त्याच्या आतमध्ये असं फ्रूट वगैरे टाकलं. म्हणजे दुपारचे बरोबर 12-1 वाजता भूक लागलं, म्हणजे तिथं काहीतरी शॉपले नाश्ता करायचा. इकडे येऊन इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायचं, कारण की उद्या आपल्याला जायचं आहे उबोधला. तर आज जवळपास जेवढं कवर करता येईल तेवढं कवर करून नशीब चांगलं अंक ऊन पडले. तर आता मी आंघोळ करता रेडी होता. मग हेच कपडे जे मलेशियाला घेतले होते तेच कपडे आहेत, नवीन आहेत, पण ते जरा मला नुसा पेनेडाला ट्राय करायचं आहे. तर आत्ता बाईक काढतो आहे आणि आम्ही जातो आहे उल्लूवाटू. आणि तिकडं म्हणजे जवळपास पूर्ण दिवस तिथे जाईल आजचा. तरी जेवढा काय कॅरी करता येईल तेवढं मी कॅरी केले सोबत. बाकी बघू काय होतं काय नाही ऑन द रोड. बाय. लय भारी आहे. आता पेट्रोल टाकायला थांबलेलो गाडीमध्ये. इथं म्हणजे पेट्रोल पंप पण आहे, पण हे टाईपमध्ये पण असतात. आता 20,000चं पेट्रोल टाकलं. तर आय हॅव
तर तो पाणी देत होता. मी पाणी नाही घेतला कारण की त्याला लागला मी पाणी पिणी सगळं कॅरी केलेलं. तर आता आम्ही चाललो डायरेक्ट तिकडे याच्यामध्ये. आता पेट्रोल टाकून झालं आहे, परत तिकडे चाललो आहे. पण तुम्हाला दाखवा 20,000मध्ये आला काहीतरी 2, 3, 2.5 लिटर पेट्रोल. आयकॉनिक जागा होती पण पाणी एवढं आहे का आपण पाण्यात तिथे जाऊ नाही शकत आतमध्ये. सो इथे काय जास्त येऊन फायदा नाही आला, तर निघतोय आता काय करतो. ला चाललोय पतंग बीच. Tadi Anis tu. जाम भारी आहे. आता मी चाललो जेवण करतोय कारण की उलवाटूला जायचं आहे. काय फॉरेनर आणणार आहे का, खतरनाक आहे. इथं उलुवाटूला तिकीट घ्यायला लागतं. 60,000 रुपये लागतात, म्हणजे जवळपास 300 रुपये तिकीट आहे ना. इथलं 2 किलोमीटर कमीत कमी आतमध्ये येतो, चालत जायला लागतं आपल्याला. व्हॉट मॅम? दे हॅव मंकीज. ओके. तर ती मला विचारत होती गाईडच्या बद्दल. तर असं काय वेअरिंग करायला लागते, हे असं काय आहे तर फरका तो लावायलाच लागतं. तिथे गेलं बा काढू शकता असं काय नाही, ते फक्त जरासं टाईट मारत. आता मी घातलेलं तसंही इथल्या तिकीट आहे 60,000 रुपये. 60,000 म्हणजे जवळपास 300 रुपयाच्या आसपास अमाऊंट येते ती. आणि गाडी बाहेर ते पार्किंग केली. आता तिथे जाऊन येतं, किती टाईम लागते किती नाही मला माहीत नाही. इथल्या काहीतरी 2 किलोमीटर दाखवतं. आता बघू केवढा टाईम लागतं. बाकी काय जास्ती मी व्हिडिओ काढत नाही कारण की ना मोबाईलमध्ये चार्जिंग पण कमी आहे. आणि इथल्या तो समुद्राच्या आतमधचा तो मंदिर आहे तो पण बघायला जायचं आहे. पण अजून काही विचार नाही केला ते करायचा का नाही, कारण की उद्या जायचं उबोधला. तर उद्या बॅग पण भरायला लागेल सगळा. काय करायचं काय मला अजून काही समजतच नाही. कारण की नाही जे आला तर इथे या पकडून चाललं असं ना, मला काही समजतच नाही कसं काय करा. त्या सुट्ट निसतं सारखा च. वाटत नाही का पैसे द्यायला पाहिजे नावर. 60,000 रुपये दिले आणि टेम्पल बघायला. पण तुम्हाला सांगता जे समुद्र दिसतं ना, अनबिलिव्हेबल खतरनाक आहे. आपली भाषे मला आता लाय भारी, एवढा भारी आहे ना का काय सांगायचं आहे यार. असं वाटतं कुठला फोटो काढू ना कुठला नाही, पण असा अँगल पाहिजे जिथला फोटो बीच सगळा एकत्र येईल तेव्हा तो भारी दिसेल. तरी तर काय बघायचं जे होतं टेम्पल भारी होता. टेम्पल बघितला, एवढा भारी टेम्पल मी अजून बघितला नव्हता. असं बोलायला नाही पाहिजे. काय तिकीटच्या हिशोबामध्ये ठीक आहे, वर्थ इट आहे, मजा आली बघायला. एक स्ट्रीट फूड आहे जो पॅक करून घेतले मी 25,000 रुपयाचा. त्याने घेतले त्याच याने घेतले त्याच. सगळं चिकनचा आयटम आहे सगळं याच्यामध्ये. त्रिमकासी. तर जेवायला बसलो आणि जेवायला ते एक असं आयटम आहे
चिकन आहे, चटणीसारखा काहीतरी आहे, भात आहे, थोडा अंडा आहे आणि खरोखर टेस्ट एकदम भारी आहे. त्यांचे याच्यात जेवण आहे पण जाम जेवण भारी आहे. पाकिस्तानचा पोरगा आहे जो जय श्री जय श्रीराम जय हिंद. तर जो पाकिस्तानचा आहे आणि तो तिकडे बसलाय ना, तो काझाकिस्तानचा आहे. त्यानं आमची इंग्लिश ऐकली असती ना कवा भाषा त्याला लय बेकार ना. तो बेसिकली व्हॉट्स युअर नेम? तारंग. तर तो तारंग आहे. बाकी सगळा या करता 9 तारखेपर्यंत ओपन आहे. तर उद्या जायचं आहे मला पण उबोधला. तर तो यो बोललो होता का मी पण येतो. तर तुला काय ती स्टोरी नंतर सांगतो. तर गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज जरा शूट करेन मी बरोबर प्रॉपरली, कारण की लोकेशनला गेल्यावर तर फोटो नाही काढण्यामध्ये एवढं बिझी होतो तर व्हिडिओज काढायला भेटत. आज सकाळी परत चाललो आहे ते अंडी घेण्यासाठी. अंडी म्हणजे एक बाय त्यांची भाषा एग्स घेण्यासाठी ते याला मार्टमध्ये चाललं आहे. अंडी घेतो आणि ब्रेकफास्ट करायला भेटतो. आता सकाळचे 8:30 वाजलेत आणि आज मला उबोधला जायचं आहे 11 वाजता. तर आजचा प्लॅन काय मी फिक्स नाही केला, फक्त उबोधला जायचं आहे माझ्या रूममध्ये आणि बाकी नेक्स्ट काय असेल काय नाही तर पुढचा पुढे. चष्मा याच्यासाठी घातले कारण की आत्ताच उठलो मी, अजून ब्रश पण केला नाही. पहिलेवर जाऊन अंडी घेऊन येतो, थोडा व्यायाम करतो, मग ब्रश करतो आणि मग आंघोळ करायला जातो आणि मग नाश्ता करतो. असंच काहीतरी उलटा पुलटा करेन. असं मार्केट असतं. टू आय हॅव कॅश ओनली 2 अंडे घेतलेत. असं मार्केट असतं, जायला घ्यायला आणून द्यायला. आणि 2 अंडी किती पैसे होतात बघायला? 5,800. तर मला चेकआउट करायचं आहे इथनं उबोधला. लवकरात लवकर निघायचं. आता अंडे घेऊन आलो आहे, ब्रश वगैरे करतो आणि लाईटच गेली यार. ब्रश वगैरे करतो आणि थोडासा व्यायाम करतो, नाश्ता करतो. नाश्ता केल्यानंतर आंघोळ करतो, बॅग पॅक केलेली आहे, थोडासा सामान आहे तो भरायचा आहे आणि मधले चेकआउट करायचं आहे. तर जातो रूममध्ये पहिले जातो. चालेल कार्डचे जाऊ. जय हिंद. चल बाय बाय. जय हिंद. गुड डे. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. जय हिंद. भारत माता की जय. भारत माता की जय. तर आता गाडीवरती चाललो आहे उबोधला. तो मला उबोधला सोडणार आहे आणि तो गाडी रिटर्न करणार आहे आणि माझं लायसन घेऊन ठेवणार आहे. पण माझं होतं का जर लायसन मला भेटला असता तर मला नुसा पेनिटाला काय प्रॉब्लेम आला नसता. पण तरी ठीक आहे, आपण बघू काय होतं काय नाही. नेक्स्ट पुढचा पुढे. तर आता इथनं चाललो आहे उबोधला पोचायला 1 घंटा तरी लागेल. मी माझ्या हॉस्टेलला जातो, मग मी प्लॅन करतो काय करायचं काय नाही. तर आता निघतो इथनं. तर आता जायचा होता मला बाहेर. मी तयारी बियारी केली, मी जास्ती नाही, मी तो टी शर्ट वगैरे घालून रेडी झालो. आणि विषय काय माहिती आहे का? विषय आहे आपण आला एकदा चुकीच्या टायमाला आणि आता इथं पडतंय पाऊस. तर लफडा आला. आता जायचं कसं आहे? मला जायचं होता मार्केटला, थोडंसं जेवण घ्यायचं होता आणि पाण्याची बॉटल वगैरे सगळं संपला ते घ्यायचं होतं. कारण की मी आज आलो होतो उबोधला खास फक्त आणि फक्त ते क्रेटा क्लबला जायसाठी. जो तो पूल वॉटरचा आहे ना, तो एकदम फेमस आहे. मी त्याच्याकडे 2 लाख रुपये पण असेल तरी पण मी तिथे खर्च करेन. बट आता काय मला समजत नाही काय करायचं. पाऊस पडायला लागला ना, मजा जाते. मी निघालता उबोधचा मार्केट वगैरे सगळं कवर करेन, पण त्या काय झाला नाही. आणि काय बोलायचं आता, काय बोलशील. पण हा जिथं हॉस्टेल डॉमिटरी आहे ना, मी जी बुक केली ती 1 नंबर आहे जागा. जबरदस्त. गार्डन बघ पाठीमाग, फ्रंटला गार्डन आहे. थांब दाखवतो त्याला 1 सेकंड. असा प्लेस आहे, एकदम भारी आहे एकदम याच्यामध्ये. आणि स्वच्छ पण आहे सगळं एकदम. बाथरूम पण जाम भारी आहे सगळं याच्यामध्ये. आता मला दुसरं काही काम धंदा नाही ना, म्हणून दाखवता नाही तर मी काहीच शूट नसतं केला.
तर आता मी आज ना उबूद मार्केट वगैरे एक्सप्लोअर करणार आहे. कारण की पाऊस कधी येऊन पडतं नुसतं लोकेशनला लांब जाऊन, कारण की सगळे टेम्पल्स आहेत ते खूप लांब लांब आहेत. तर असं काही नाही का फर्स्ट ट्रिपमध्ये सगळंच कवर केला पाहिजे. तर थोडासा आता इथला मार्केट वगैरे सगळा एक्सप्लोअर करतो हळूहळू, जेवढा जमेल तेवढा. तर आता मी मार्केटला चालत चाललो आहे आणि बघतोय हे करायला. आता ही मागे तुम्ही बघितली एक कोणत्या देवाची अशी रामायणाची आहे का या आता येताना मूर्त्या आहेत, भरपूर काही आहेत. इकडचं आर्किटेक्चर खूप चांगलं आहे. मंदिराचं आर्किटेक्चर एवढा भारी आहे ना. आता यो एंट्री गेट आहे, असं एंट्री गेट आहे. म्हणजे मंदिर जाम भारी बनवलेलं आहे. तेव्हा आर्ट मार्केट आहे, जाम काही बी आहे. तर मग लेडीजचं जास्त आहे. काय घ्यायचं आपल्या, आता मी तर तसं मग खरेदी काय करतच नाही. आता जाऊन जेवायचं बघायला लागेल, मार्केट बघतो थोडासा. सो हे माणूस मला लिफ्ट देतो आहे. आता त्याची गाडीवर बसून आम्ही तिकडे चाललो आहे. इन माय लँग्वेज आय एम कम फ्रॉम. लिफ्टचा जुगाड कुठं पण होतं बाबा. एकदाची लिफ्ट भेटली, त्यालाही चालायला लागला असता. त्याचा काही एवढा महाग नव्हता, पण तरी कसं लिफ्टमध्ये घेतला ना जरा मजा वाटतं ना. बाहेरच्या देशामध्ये जाऊन पण लिफ्ट घेऊन गाडीवरती फिरलो म्हणून. यू आर अ व्हेरी गुड पर्सन. वेट आय ट्रान्सलेट. त्याला बाया बी बनणार आहे खाना. बँकेत जेवायला बनवत आहे आता. त्यासाठी आले बटर. बघ काय वापरते, बटर आणि अंडर बनवत लावले. बाकी काय सगळं रेडी झाल्यानंतर दाखवतो तुम्हाला कसा काय आहे काय नाही. तर गुड मॉर्निंग. आता तयारी वगैरे केलेली आहे. कपडे व कसे घातलेत, एकदम भारी कपडे. म्हणजे एवढं भारी नाही पण भारी असं दिसतं ते हिशोब. म्हणजे तो ह्यो सांगतं की हे कपडे तुम्ही घालायचं नव्हतं, आता ते बोलतं लय त्रास देतील, पैसे जास्ती मागतील, असा तसा. मी सांगला बघू ना काय होतं काय नाही. आता चाललं क्रेटा क्लबला. त्याने माझ्यासाठी गोजेक बुक केले, त्याच्यासाठी ग्रॅब यूज करतं आणि तो पण येतं ते ठिकाणी. आता बघू काय होतं काय नाही, तिथे गेल्यानंतर माहीत पडेल. जे आलेली आहे आता बघतो त्याचं प्राईज वगैरे हे करतो. हॅलो सर, व्हॉट्स युअर नेम? Resell? या माईक. This order resell. दिस वन क्रेटिया उबोत राईट. The resell you order. ग्रॅब बुक केले, पहिली कॅन्सल झाली, आता ही दुसरी ग्रॅब आलेली आहे आणि ही ग्रॅब आहे. आता इथनं आम्हाला तो क्रेटा क्लबला घेऊन जाणार आहे आणि बघू तिकडे काय होतं काय नाही. तर गाडी भेटलेली आहे, भारी माणूस पण भारी आहे. या आला तर पहिले झालं आदरचे होता, पैसे हिशोब मागवत होता, 40,000 मागवत होता. हे 21,000 मारला. 21,000 म्हणजे जवळपास पैसे झालं आय थिंक किती झालं ते 20 म्हणजे 6 12 म्हणजे 100 रुपये झालं. 9 किलोमीटर झाले, 100 रुपये वर्धेत आहे. 1 किलोमीटरला 10 रुपये. ठीक आहे. तर आज दाखवतो मला कशी मजा येतं कसं नाही. आता तो माईक पण येतं पाठीमागच्या. बघ आता काय आलं, फक्त व्हिडिओ पुढं आलं पाहिजेत. त्या आईला इथं बसासाठी, गाडीवर बसासाठी कपडे म्हणजे कपड्याला चड्डी व्हायला लागला. काय की बोलतो श्रीमंत दिसला काय बोलतं ते पैसे नाही मागतात आणि जरा गरीब दिसला का मग काय बोलतं आर्ग्युमेंट करत नाही. त्या आईची ना काय खतरनाक देश आहे येऊन. चलो आता जाम लोक आणि तो माईक कुठे गेला आहे तेवढा. त्याने काय तिकीट घेतलेलं आहे आणि तिकीट घेतल्यानंतर असा एक बँड भेटतो, तो बँड घालायचा
आणि जायचा. तो मार्क आहे तो पण एक तिकीट घेतोय. तो पहिले कन्फ्यूज होता घ्यायला पाहिजे का नाही घ्यायला पाहिजे, बट माहीत नाही बाबा. त्याने काय विचार केला, बाथरूमला गेला ना आला सांगतो बरं आपण पण जायचं. मग तो पण येतं, मी पण चाललो आहे. आता बघू फोटो वगैरे कसं काय काय काढता येतील काय नाही. माझा तर विचार झाले 4-5 घंटे निघायचं नाही. पहिले बघू, कारण की क्राऊड जास्ती दिसतं ना. पक्का क्राऊड असला तर मग मजा नाही, तर स्विमिंग पूलला अंग धवायला काय करावं बघू आता कसं काय. कारण की प्रत्येकाचं वेगवेगळं आहे. इन द स्विमिंग पूल जाम कमी लोक आहेत आणि विदाऊट स्विमिंग पूल म्हणजे फक्त एंट्रन्ससाठी जाम लोक जास्ती आहेत. तर बघू आता आतमध्ये गेल्यानंतर आपला माहीत परत कसं काय. मी परत बाथरूमला गेलो आणि कपडे वगैरे घातले परत, नंतर परत चेंज करू. कारण की हेच पॅन्ट ही एकच आहे ना माझ्याकडे व्हाईट, तर तीच पॅन्ट मला तिकडं याला घालायची. आता तुम्हाला दाखवतो एंट्रन्स किती. कॉफीचे प्रकार आहेत काय काय नाही, कॉफी वगैरे ते विचार. कॉफी सॅनो आणि हे इकडनं असं जायचं. बाकी काय एरिया एकदम क्लीन आहे. हॅलो, हे कॉफीचे प्रकार आहेत म्हणजे आपल्याकडे जसं असतं ते ज्या ज्या टाकतो आपण कॉफीमध्ये, कॉफी सीड्स वगैरे, ग्रिंजर, एकदम नॅचरल तरी याच्यामध्ये बनवतात. बोसताना काय करतात त्यांचं त्यांना माहीत. त्रिमकासी इकडचा पूल आहे आणि इथले असं एंट्रन्स आहे. हे काय सॉफ्ट ड्रिंक वगैरे पाहिजे असेल तर त्याच्यासाठीच आहे. हॉटेलचं नाव काय काय श्रीखंडी, महाभारताची श्रीखंडी. प्लेस ना जाम भारी आहे. तुम्ही जेवढ्या व्हिडिओ घ्याल काय घ्याल सगळा सोलो ट्रॅव्हलिंग करतो ना, सगळ्यात मोठा विषय येतं फोटो काढायचा, व्हिडिओ घ्यायचा. जाम कमी लोक असतात जे लगे फोटो काढतात किंवा मदत करतात, चालेल मी फोटो काढून देतो काय करतो तर हे करतं. पण जागा आहे ना खरोखर. मी 2 लाख रुपये दिलेत म्हणजे जवळपास 1200-1300 रुपये दिलेत मी याचे. 1300 रुपये दिलेत मी इथं हे करायचे. अजून पूलचं सीन बाकी आहे भाय, तिथं तर जाम भारी आहे. फक्त पैसा पूलचा आहे. एक ड्रिंक भेटेल काय भेटेल काय. तर आणि ड्रिंक घ्यायची. मी वॉटरमेलन ज्यूस घेतलं आहे आणि हा ॲम्बियन्स आहे. पूर्ण व्हिडिओ फोटो काढायला ना काय समजत नाही कुठला काढला पाहिजे काय काढला पाहिजे. बट क्वाईट नाईस प्लेस. व्हॉट्स युअर नेम? जेम्स. याने माझ्यासाठी ना व्हिडिओ काढले. याच्यासाठी मला लई प्रश्न पडलेला की इथं आलं आणि व्हिडिओ काढू कसे, फोटो काढू कसे. बट त्यांनी मला एक ड्रोन शॉट दिला. हा त्याचा ड्रोन आहे आणि त्याच्यामध्ये मला एक शॉट दिलं आहे. थँक्यू सो मच. सांगू ना, वर्थ आहे. पैसे देणं ते तेवढं. तो आला नाही त्याची चुकी होती. बरोबर जाम भारी होता. प्रोजेक्ट केला. 25,000 रुपये घेतील. 25,000 म्हणजे जवळपास तेवढेच झाले. 120 रुपये झाले ते टोटल. 120 कसं 120 जास्ती झालं. थोडं 140 रुपये झाले. 140 बरोबर.
बार बोलते काय नक्की विजिट करा जेव्हा पण तुम्ही याल ना एक नंबर प्लेस काय प्लेस. जेवण घेऊन करताना ना लय इथं कठीण पडतं. 50ची नोट 2000ची नोट 20,000ची नोट ना ते यायला कधी कधी सारखेच वाटतं आणि ते झिरो बघला 3 शून्य 1 शून्य जास्ती कमी जास्ती लय प्रॉब्लेम होतं या करताना. काय नाही एवढं रेस्टॉरंट तर जाम आहे तिकडं पण मी रेस्टॉरंटमधलं जेवण नाही खाते. मी स्वतः किचनमध्ये बनवतो म्हणजे थोडा चीप पण पडतं आणि क्वांटिटी पण येतं आणि पाहिजे तसं टेस्ट पण बनवता येतं. कारण की इकडच्या याच्यामध्ये थोडा मीठ मसाला कमी असतं आणि थोडा पांचट जेवायला असतं. मग मी काय करतो सगळं विकत घेतो इथल्या भात चिकन सगळा अंडी बिंडी ना तिकडं जाऊन बनवतो. मग तो इझी पडतं. आता इथं मार्केटला त्याच्यासाठी आल्यावर काल जिथला घेतला होता ना तिथंच चालल्यावर कारण तो स्वस्त पण होता आणि भारी पण होता. How it's Library. 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 Yeah. Library.